नमस्कार, मी वैष्णवी. एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. सविस्तर बातम्या. जागतिक अवयवदान दिनाचं औचित्य साधून संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथं जिल्ह्यातील पहिल्या ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरचं उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडलं. या केंद्रासाठी मिळालेला अधिकृत मान्यता ही जालनावासियांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या निमित्ताने दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सुरुवातीला ज्ञान संजीवनी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी अवयवदानाविषयी प्रभावी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. उद्घाटन प्रसंगी बबनरावजी लोणीकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उद्घाटन केलं. या प्रसंगी जालना जिल्ह्यातील पहिल्या हृदय प्रत्यारोपण प्राप्तकर्त्या धनश्री मुजुमुळे ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी माजी आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, भास्कराबा दानवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, उद्योजक सुनील रायतट्टा तसेच कमलनयन बजाज रुग्णालयातील डॉक्टर जॉर्ज नोएल फर्नांडिस, डॉक्टर अजय रोट्टे, डॉक्टर मिलिंद वैष्णव, डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात साईनाथ पवार, रामेश्वर भांदरंग, शिवाजी शेजुळ, कृष्णा पाडोल, सीताबाई मोहिते यांची विशेष उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन दिलीप देवडे यांनी केलं. या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे सदस्य डॉक्टर सतीश कसाट, धनंजय पांकर, मुकुंद काळे, कृष्णा मुजमुळे यांच्यासह संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर बाळीराम बागल, डॉक्टर शिवदास मिरकर, डॉक्टर राजगुरू, डॉक्टर गोयल, डॉक्टर पॉल, सौ हर्षदा बागल, अमोल कदम, गजानन गजमल, कैलास मस्के उपस्थित होते. सुरुवात झाली आणि ते एवढं मोठे डॉक्टर होतील, जालन्याला एवढं मोठं हॉस्पिटल होईल. नाही तर आमच्या डोळ्यासमोर काय, आमच्या डोळ्यासमोर संभाजीनगरला दूत हॉस्पिटल, कमलनयन बजाज हॉस्पिटल, हेडगेवार हॉस्पिटल, म्हणजे इथं जालन्यात काही फार सुविधा नव्हत्या. पण सामान्य कुटुंबातून आज डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये संजीवनी हॉस्पिटलमध्ये 20 डॉक्टर आहेत तज्ञ, आणि बऱ्यापैकी संभाजीनगरचे मोठे मोठे डॉक्टर शस्त्रक्रिया करायला येतात. मग अँजिओप्लास्टी असेल, मग बायपास असेल, म्हणजे ऑल सगळ्या सर्जरी इथं होतात. आणि मी व्यक्तिगत डॉक्टर साहेबांच्या आभाराच्या मला मानतो की कोरोनाच्या संकटाच्या काळात मला दररोज किमान डॉक्टरांना 10-20 फोन करावे लागत होते. कोणी आदिवासी आहे, एससी आहे, एसटी आहे, गरीब आहे, पैसे नाही आहे. मी 1000पेक्षा जास्त कोरोनाचे पेशंट या हॉस्पिटलला पाठवले आणि त्यांनी कधीही कोणतीही पैशासाठी तक्रार केली नाही. म्हणजे माझ्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट हे माझं दैवत आहे हे समजून त्यांनी काम केलं. एक छोट्या कुटुंबातले छोटे डॉक्टर आज मराठवाड्यात संजीवनी हॉस्पिटलचं नाव आहे. खेड्यापाड्यातून कधी या दवाखान्यात लोक येतात. आता आम्ही भैयासाहेब आहेत, आम्हाला नेहमी काम पडतं. एखादा पेशंट आहे, पूर्वीचा काळ असा नव्हता, आता सगळ्या तपासण्या कराव्या लागतात आणि नंतर उपचार होतो. पण आजही खेड्यामध्ये डॉक्टर साहेब पेशंट आला आणि त्याला इंजेक्शन दिलं नाही तर त्याचं समाधान होत नाही. त्याला टॅबलेट द्या, त्याला औषधी द्या, तर तो पेशंट म्हणतो डॉक्टर साहेबांनी मला लाल इंजेक्शन नाही दिलं, मला पिवळं इंजेक्शन नाही दिलं, मग मला गुण येणार नाहीये, पुन्हा माझं जालन्याला येणं होणार नाही. पण आम्हालाही सांगावं लागतं कधी कधी की बाबा पिवळं इंजेक्शन, लाल इंजेक्शन, आता तो काळ राहिला नाही. मग डॉक्टरांना आम्हाला सांगावं लागतं साहेब याला एखादं बिटवील टोचा, याला एखादं टेरामायसिन द्या. आणि ढोपरात टेरामायसिन किंवा बिटवील दिल्याशिवाय त्याला समाधान झोप लागत नाही. मी कधी कधी अधिकाऱ्यांना बोलत असतो की तुझ्या ढोपरात इंजेक्शन टोचू का, म्हशीचं इंजेक्शन टोचू का. मी एकदा बोललो, मी असं काहीतरी बोलतो ते व्हायरल होत. नांदेडला बोललो मी. मला देवेंद्रजींनी विचारलं की माणसाला म्हशीचं इंजेक्शन टोचता येते का, तुम्ही डॉक्टर आहे का म्हणे टोचायला. म्हणलं मी डॉक्टर नाहीये, पण ती भाषा जशी समजते तशी मी अधिकाऱ्याला बोललो, मी टोचलो नाही. आणि ते का बोललो होतो की 300 कोटी रुपये पाणी पुरवठ्याचे नांदेडला खर्च झाले नाही 2 वर्ष, आणि तिथं 200 टँकर लागत होते. मग ढोपरात इंजेक्शन बोललो आणि टँकर बंद झाले, 300 कोटी खर्च झाले. आमचे काय याच्यात काही न जाता आपल्यामुळे 8 लोक जगू शकतात यासारखं दुसरं पुण्य असू शकत नाही. गरज आहे मानसिकता बदलण्याची आणि त्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची.
मला आनंद आहे की देवेंद्र फडणवीसजींपासून बबनरावजींपर्यंत सगळ्यांनी फॉर्म सह्या केलेल्या आहेत. मला सुद्धा ज्यावेळी मी आरोग्य मंत्री होतो आणि आजचाच तो दिवस होता, अवयवदान दिन, जो जागतिक स्तरावर आज उत्साहाने साजरा केला जातो, तर आम्ही सुद्धा त्यावेळी आमची काय म्हणायचं त्याला अवयव दान करण्याच्या दृष्टिकोनातूनची शपथ आणि परवानगी ही दिलेली. पण त्यापेक्षा मला वाटतं सूर्यवंशी साहेब अधिक चांगलं सांगतील, किंवा यानंतर सुद्धा कसं असतं, आपण ब्रेंडेड झालं कुणी तर आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार कोणाचा असतो? आपल्या घरच्यांचा असतो. आणि त्यामुळे घरच्यांना सुद्धा फार स्पष्ट सांगितलं पाहिजे अधिकारवाणीने की असं असं जर दुर्दैवाने झालं तर त्याच्यामध्ये कोणी खळखळ करायची नाही, ते दिलंच पाहिजे आणि त्या पद्धतीनं 8-8 लोकांचे जीवन जगवलेच पाहिजे हे विश्वासात घेऊन प्रेमाने सुद्धा सांगितलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपली मानसिकता तयार केली पाहिजे. मला असं वाटतं की हे काम जितकं आपण चांगल्या पद्धतीनं करू तेवढं अनेकांचे जीवन वाचू शकते. असं नाही की आता ज्याला मी जे आता सूर्यवंशी साहेबांचा लेख वाचत होतो, त्यांनी सांगितलं की जवळजवळ किडनीचे तर प्रचंड मोठे पेशंट आहेत, 8-1 हजार आहेत. मला वाटतं 8,000 पेशंट वाट बघतायत की किडनी आम्हाला मिळेल महाराष्ट्रात, आणि त्यामुळं 8,000 लोक वाट बघतायत किडनीची. तसंच लिव्हरची वाट बघतायत. आता लिव्हर कशाने खराब होतं हे तुम्हाला न सांगितलेलं बरं, कारण सगळ्यांना त्याचं माहिती असेल की काय टाकल्यावर लिव्हर जास्त लवकर खराब होतं. होऊ शकत नाही, बरोबर आहे. त्याला जास्त माहिती आहे कारण ते सगळ्यात अनुभवी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या कृषी विज्ञान केंद्र बदनापूर प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीनं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या महोत्सवाला मोठा प्रतिसादही मिळाला. जालना जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक आणि पारंपरिक रानभाज्यांचं पोषण मूल्य आणि औषधी गुणधर्मांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे प्रकल्प संचालक आत्मा अमोल आगवण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. यावेळी प्रमुख मार्गदर्शक दीपक पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सचिन सोमवंशी, डॉक्टर सचिन दांगडे, डॉक्टर कांबळे, डॉक्टर तडवी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धैर्यशील पाटील, दत्तात्रय सूर्यवंशी, आत्माराम मोरे यांची उपस्थिती होती. या महोत्सवाचं आयोजन प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं. डॉक्टर दीपक पाटील यांनी रानभाज्यातील आहाराचं महत्त्व यावर मार्गदर्शन केलं. कृषी सखी यांनी रानभाज्यांची माहिती आणि ओळख सांगितली. डॉक्टर सचिन सोमवंशी यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली रानभाजी आरोग्यास उपायकारक कशी यावर मार्गदर्शन केलं. सकस अन्नामध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचा समावेश अत्यंत उपयुक्त असतो. या रानभाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, औषधी घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यावर कोणतेही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारले जात नसल्यामुळे त्या आरोग्यास अधिक लाभदायक ठरतात. या महोत्सवामध्ये घोळ, टाकळा, फांदीची भाजी, तांदूळजा, वावडिंग, सराटे, उंबर, कपाळफोडी, कडीपत्ता, राजगिरा, पानांचा ओवा, अंबाडी, केना, पाथरी, शेवगा, कुरडू, काठेमाठ, गुळवेल, अळू, मोठा घोळ, लाजाळू, कुंदरी, बागाट, शेपू, चवळी, समुद्र शोक, करटोरी, आघाडा, पाथरी, घोळ, तांदूळजा, कुरडू, गुळवेल, शेवगा, तरोटा यासारख्या 40 पारंपरिक रानभाज्यांचं प्रदर्शन पार पडलं. रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचीही चवीनिशी उपलब्ध होत्या. सदरच्या कार्यक्रमाला आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक आणि सहाय्यक तंत्र व्यवस्थापकांची उपस्थिती होती. भेटतं तिथे कॅल्शियम भेटतं, ज्या घटक भेटतात जीवनसत्व ते कशात मिळत नाही. तर आज आंबाडीचं उदाहरण धरलं तर आपापलं ब्लड शुगर वगैरे वाढतात, परंतु आंबाडी जर आपण नेहमी खाल्ली तर रक्त शुद्धीकरण होतं आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा पण होतो. अंगारकी चतुर्थी निमित्त जालन्याच्या राजूर येथील महागणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एकमेव पूर्ण शक्तिपीठ अशी राजूर महागणपतीची ओळख आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त जालन्याच्या राजूर येथील महागणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. काल श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी होती. त्यानिमित्ताने भाविकांनी रात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एकमेव संपूर्ण शक्तिपीठ म्हणून राजूर येथील महागणपती देवस्थान ओळखलं जातं. या मंदिरात वर्षभर भाविकांची रेलचेल असते. मात्र संकष्ट चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला मंदिरात दर्शनासाठी विशेष गर्दी होते.
काल अंगारकी चतुर्थी असल्याने राजूर येथील राजुरेश्वर गणपती मंदिरात रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने भाविकांच्या दर्शनासाठी आवश्यक ती व्यवस्था केली होती। भाविकांनी रांगेत उभं राहून आपल्या लाडक्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं। सदर बाजार पोलिसांनी जालन्यामध्ये कारवाई करत अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून 2 लाख रुपयांच्या गुटख्यासह 3,59,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। सदर बाजार पोलिसांनी जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील नजीर छोटेमिया पठाण यांच्या घरासमोरून एका दुचाकीत आणि थैलीत भरलेला प्रतिबंधित गुटखा जप्त केला। सुमारे 2,09,000 रुपयांचा हा गुटखा असून त्याच्या ताब्यातून दुचाकीसह 3,59,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। जालन्यात प्रतिबंधित गुटखा या व्यक्तीकडून विक्री केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे, नजीर पटेल, भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे, धनंजय लोंढे यांच्यासह अन्य आणि औषध प्रशासनाचे अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी ही कारवाई केली आहे। नाटक माणसाला कसं हादरवून टाकतो याचा अनुभव देणारे 2 टोकदार नाटक नाट्यप्रयोग जालना येथील कालवर्धिनी संस्थेच्या वतीनं JES महाविद्यालय इथे आयोजित करण्यात आलं होतं, अशी माहिती कालवर्धिनीचे संस्थापक JES महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी दिली आहे। नाटक माणसाला कसे हादरवून टाकते याचा अनुभव देणारे 2 टोकदार नाट्यप्रयोग जालना येथील कलावर्धिनी संस्थेच्या वतीने JES महाविद्यालयात आयोजित करण्यात आले। शनिवार 16 ऑगस्ट रोजी कालवर्धिनी जालना या संस्थेचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर फारच टोचलंय हा एकल नाट्यप्रयोग आणि रविवार 17 ऑगस्ट रोजी संगीत दहन आख्यान हे 2 प्रयोग सायंकाळी 6 वाजता होणार आहे। तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जीव जाईपर्यंत पळापळ करणारा माणूस, त्याचा कोंडलेला श्वास आणि त्याला टोचणारे असंख्य प्रश्न लेखक धनंजय सरदेशपांडे फारच टोचलंय या एकल नाट्यातून प्रभावीपणे मांडतात। हे एकल नाट्य असलं तरी एकपात्री प्रयोगापेक्षा वेगळं आहे। अशा नव्या प्रयोगाचाही जालनेकर रसिकांना अनुभव घेता येईल। दुसरे नाटक संगीत दहन आख्यान एक बांधकाम मजुराची गोष्ट आहे। रावण दहनाच्या कार्यक्रमात बायको गमावलेल्या माणसाची कथा विविध प्रकारचे संगीत लोकगाणी घेऊन येते। या नाटकाचं हे लेखन धनंजय सरदेशपांडे यांनी केलं असून दिग्दर्शक सुयश झंझुरके यांचं आहे। यात महेंद्र मारणे, अद्वैता कुलकर्णी आणि इतर अनेक कलावंत सामान्य कामगाराची व्यथा जिवंत करतात। हे दोन्ही नाट्यप्रयोग जालनेकरांनी आवर्जून पाहावे असे आवाहन कलावर्धिनीचे संस्थापक आणि JES महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत केले। या प्रसंगी कलावर्धिनीचे प्रकाश कुंडलकर, सुलभा कुलकर्णी, विनोद जैतमहाल, डॉक्टर यशवंत सोनूने, डॉक्टर बाबासाहेब वाघ, डॉक्टर वासुदेव उगले, डॉक्टर BG श्रीरामे उपस्थित होते। दोन्ही नाटकांच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील। जालना शहरात कला आणि सांस्कृतिक वातावरणाला प्रोत्साहन देणारा कलावर्धिनी हा समूह येथील कलाप्रेमी नागरिकांनी स्थापन केला असून वर्षभरात अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन या समूहातर्फे होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी कलावर्धिनी समूहात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले। आपणा सगळ्यांना ज्ञात आहेच की कलावर्धिनी नावाचा एक ग्रुप आता स्थापन झालेला आहे जालन्याच्या सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढे चालवण्यासाठी। एक होतकरू आणि सशक्त कलाकारांची ही भूमी असल्यामुळे नॅचरली या ठिकाणी जालन्यातून वेगवेगळे कलाकार नेहमी जन्म घेत असतात। नवे ते सातत्याने आपली कला सादर करण्यासाठी धडपडत असतात आणि त्याच्यासाठी हे एक वेगळं व्यासपीठ आपण निर्माण केलेलं आहे। आणि याचा उद्घाटन समारंभ प्रख्यात रंगकर्मी मराठवाड्यातीलच आहेत ते श्री धनंजय सरदेशपांडे यांच्या हस्ते या कलावर्धिनी ग्रुपचं उद्घाटन होणार आहे। आणि त्या उद्घाटनानंतर धनंजय सरदेशपांडे यांनी लिहिलेलंच एक फारच टोचतंय एक एकल नाट्यप्रयोग आहे, त्याचं सादरीकरण होणार आहे 16 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजता JESच्या सभागृहामध्ये। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीसुद्धा संगीत दहन आख्यान या खास नाट्यसंगीतावर आधारित असलेल्या नाटकाचं सादरीकरण होणार आहे 17 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजता। आणि या दोन्ही नाटकांसाठी कलावर्धिनीच्या सर्व सदस्यांना तर आमंत्रित करतो, पण जालन्यातील सर्व कला रसिकांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत की जालन्यामध्ये पुन्हा एकदा नाट्य चळवळ जोमाने उभी राहणार आहे आणि आपलं सगळ्यांचं त्या ठिकाणी हातभार असावा ही नम्र विनंती। आपल्याकडे साधारणपणे जे कलावर्धिनीचे मेंबर्स आहेत त्यांना फ्री पासेस दिलेले आहेत आणि जे कलावर्धिनीचे मेंबर नाही आहेत ते कलावर्धिनी सदस्य म्हणून स्वतःची नोंदणी करू शकतात। त्याच्यासाठी एक फीस राखून ठेवलेली आहे।
ती फीस त्यांनी भरली की ते कलावर्धिनीचे सर्व वर्षभराचे सर्व कार्यक्रम ते फ्री पासेसमध्ये बघू शकतात. किंवा त्यांना जर फक्त नाट्यप्रयोगच बघायचा असेल तर त्याच्यासाठी एक काही शुल्क आहे, तेवढं शुल्क त्यांनी अदा केलं की त्यांना नाटकही बघता येईल किंवा इतर कार्यक्रमांचा पण आस्वाद घेता येईल. कुठे संपर्क साधावा? JESच्याच इथे सभागृहामध्ये किंवा डॉक्टर सोनुने सर, वाघ सर, कुंडलकर सर, रायबागकर मॅडम यांचे नंबर आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिल्या जातील. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहणासाठी जिल्हा परिषदेची प्रांगणाची साफसफाई आज करण्यात आली. नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यापासून या कार्यालयामध्ये स्वच्छता मोहिमेवर भर दिला जातोय. जिल्हा परिषदेमध्ये 15 ऑगस्ट निमित्ताने ध्वजारोहण निमित्ताने जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेल्या प्रांगणाची साफसफाई आज करण्यात आली. ज्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे त्या ठिकाणची सर्व साफसफाई करून रंगरंगोटीचं काम करताना दिसून आलं. 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. बातम्यांसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9663236007 किंवा 9067791007.
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.